ते बोनलेस चिकन घेतलंय. चिकन असं उभं उभं कापून घ्यायचंय, असे उभे पीस करून घ्यायचे आहेत. आता ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊया. घालून घेऊया मिरची पावडर, काळी मिरी पावडर, मीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा सोया सॉस, आलं लसूण पेस्ट. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय, सगळीकडे चिकनला लावून घ्यायचंय. आता 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. पाणी घेतलंय, पाणी चांगलं बॉईल करून घ्यायचंय. मीठ, पाणी चांगलं बॉईल झालं. आता ह्याच्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया. म्हणजे शिजले आणि आता ह्याच्यामध्ये बघायचे शिजले का, जास्ती पण शिजवायचे नाहीत नूडल्स. तुटतोय थोडासा, मला कच्चा वाटतंय, तरी पण कडक वाटते बा. थोडंसं आणखीन 5 मिनिटं पण 2 मिनिटं अजून शिजून घेऊया. आता नूडल्स आपले तयार झाले, शिजलेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. ते गाळणी घेतली, गाळणीमध्ये गाळून घ्यायचंय. नूडल्सवरती गार पाणी घालून घ्यायचंय. जी कुकिंगची प्रोसेस आहे ती थोडी थांबली जाईल, म्हणजे जास्त शिजला नाही जाणार आपलं नूडल्स. आता थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपले नूडल्स चिटकणार नाहीत, चांगले सुटसुटीत राहतील. पॅन मध्ये तेल घालून घ्यायचंय. थोडंसं तेल घालायचं, जास्ती तेल नाही घालायचंय. आता ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचंय. गॅसचा फ्लेम एकदम हाय ठेवायचा आहे. हाय फ्लेममध्ये चिकन हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर चिकन हे फ्राय झालं, ते काढून घेऊया. दोन अंडी घेतली आहेत, तर ही दोन्ही अंडी फोडून घ्यायची आहेत. काळी मिरी पावडर, मीठ, हे सगळे फेटून घ्यायचं अंड. थोडंसं ह्याच्यामध्ये पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. ह्या पॅनमध्ये ते अंड घालून घेऊया. हे पूर्ण असं करून घ्यायचं आहे. औषधात आता हे अंड्याचं आता मी असं उभे उभे स्लाइस सारखं करून घेतलंय. असं मोडून घेतलं अंड्याचा पोळा आणि असं हे करून घ्यायचंय. आता हे झालंय तयार. आता काढून घेऊया आपण अंड. ते घेतले भाज्या कट करून, सगळ्या भाज्या उभ्या कट केल्यात. इथं गाजर घेतलंय, कोबी, शिमला मिरची, कांदा बारीक ठेचून घेतलाय, लसूण, हिरवी मिरची, सगळ्या भाज्या उभ्या कट केलेल्या आहेत. आणि इथे घेतली कांद्याची पात, घेतलाय कांद्याची पातेचा कांदा उभा कापून घेतलाय तोही. घेतली मोठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय. बारीक ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, कांदा परतून घ्यायचा आहे. गाजर, त्याच्यानंतर मग गाजर सुद्धा परतून घ्यायचं आहे. शिमला मिरची, सगळ्या भाज्या हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे फास्ट ठेवायचा गॅस.
आणि या सगळ्या भाज्या परतायच्या आहेत. कोबी, हा कांद्यापातीचा कांदा उभा कापून घेतला. कांद्याचा पात असेल त्याचा हा कांदा उभा कापून घेतला. तोही ह्यात घालून घेतलाय. तोही परतून घ्यायचा आहे. भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत, म्हणजे जास्ती परतायच्या नाही आहेत. आणि थोडंसं क्रंची ठेवायची भाजी, एकदम जास्ती परतून नाही घ्यायची आहे. मिरची पावडर, मिरी पावडर, आता या भाज्यामध्ये मसाला परतून घेतलाय, म्हणजे जास्ती पण परतवायचा नाही, आपलं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे नूडल्स याच्यामध्ये घालून घेऊया. ह्याच्यामध्ये भाजी परतून घ्यायची आहे. नूडल्समध्ये भाजी चांगली मिक्स झाली आहे. थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये सॉस घालून घ्यायचे. चिल्ली सॉस 1 चमचा, सॉस 1 चमचा, व्हिनेगर 1 चमचा, टोमॅटो सॉस 1 चमचा किंवा टोमॅटो केचप घालू शकतात. आता हे सगळं मसाले मिक्स करून घ्यायचे. हाय फ्लेममध्ये परत येत नसेल तर स्लो गॅस करा. स्लो गॅसवरती परतवू शकतात. आधी मीठ घातलं नव्हतं भाज्यामध्ये. आता वरून हे मीठ घालून घेऊया. चिकन आणि अंड ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हेज पाहिजे असेल तर व्हेज तुम्ही असं करू शकतात, फक्त ह्याच्यामध्ये चिकन आणि अंड न घालता. आता ह्याच्यावरती घालून घेऊया ही कांद्याची पात. हा झाला आपला चिकन हक्का नूडल्स. आता आपण हे गॅस बंद करून घ्यायचा आहे. चिकन हक्का नूडल्स घरगुती हा बनवलेला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.